आलू मेथीची ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली आणि खाल्ली तर तुम्ही खातच राहाल। त्यासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे छान असं तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि ते छान असं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं। हे परतवून झालं की त्याच्यामध्येच आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून तोही छान असा परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो लगेच मऊ होण्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे तो लगेच मऊ होतो। तर हे बघा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि ती पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला साल काढलेला कच्चा बटाटा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 बटाटे घेतले होते, तुम्ही जास्त पण घेऊ शकता। आता ते छान असे परतवून घ्यायचे, त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायचे, त्याचबरोबर चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आणि बटाटे जे आहेत ते आपल्याला 90% शिजवून घ्यायचे। तर आता झाकण लावायचं आणि बटाटे छान असे शिजवून घ्यायचे। तर बटाटे हे बघा दाबून बघितले तर मस्त असे शिजलेले आहेत, ते पुन्हा एकदा छान असे परतवून घ्यायचे। त्याचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची, एक मोठी वाटी मी इथं मेथी घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ती बटाट्याबरोबर छान अशी मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता झाकण लावून आपल्याला ही मेथीची जी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे। एक वाफ द्यायची, एका वाफेत ही भाजी छान अशी शिजली जाते। तर हे बघा मस्त अशी मेथीची भाजी पण शिजलेली आहे, कलर बघू शकता, खायला तर एक नंबर ही भाजी लागते। इथं आपली मस्त अशी आलू मेथीची भाजी तयार झालेली आहे। गरम गरम चपाती किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते, नक्की करून बघा।